महाराष्ट्र आवाज न्यूज. धुळ्यातील राधाकृष्णा लॉजवर छापा, ताब्यात घेतलेल्या तरुणींची चौकशी. राधाकृष्णा लॉजवर पोलिसांची धडक कारवाई, चौकशीला वेग. धुळे शहरातील देवपूर परिसरातील जेटीपी स्टॉप जवळ असलेल्या राधाकृष्णा लॉजवर देवपूर पोलिसांनी धडक कारवाई करत काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि कथित गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी संबंधित लॉजमध्ये कथित बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची तक्रार देवपूर पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी अचानक छापा टाकला. कारवाई दरम्यान लॉजमध्ये उपस्थित असलेल्या काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईनंतर देवपूर परिसरात सुरू असलेल्या लॉजिंग व्यवसायावर काही संशयास्पद कॅफेंच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अशा ठिकाणी कथित गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या होत्या. त्यामुळे या प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. नागरिकांच्या मते अशा संशयास्पद ठिकाणांमुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित लॉज, कॅफे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानुसार संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.